श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 17व्या अध्यायामध्ये पोचलो आहोत. तर आज आपण 17व्या अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. मागील अध्यायात आपण पाहिले स्वामी सुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामी समर्थाच्या मठाची स्थापना केली. आपला सुसंपन्न संसार त्यातून त्यांनी स्वतःला अष्टप्रहर श्री स्वामी सेवेत रुजू केले आणि आपल्या षडरिपूंवर विजय मिळवला. स्वात्मसुखी वृत्तीमध्ये सदा तल्लीन राहून त्यांनी सर्व प्रकारच्या संस्मृती हरवल्या. कोणत्याही प्रकारची भीती मनात न आणता ते सदा चित्त आनंदी राहू लागले. सदैव श्री स्वामी नामाच्या भजनात आणि त्यांच्या चरित्र कीर्तनात दंग होऊन आपले जीवन धन्य केले. आपला सुसंपन्न संसार त्यातून गोसावी होऊन बसले म्हणून लोक स्वामीसुतावर हसत होते, पण त्यांनी लोकांची कधीच पर्वा केली नाही. स्वामीसुताच्या आईंना या गोष्टीमुळे खूप दुःख झाले. पुत्र व वात्सल्याने शोक करीत स्वामीसुताच्या आई म्हणजेच काकूबाई या सुताजवळ मुंबईत येतात. आपल्या पुत्राला गोसावी झालेले पाहून छाती पिटून आक्रोश करून जमिनीवर अक्षरशः लोळल्या. आपल्या मातेचा शोक पाहून सुतांनी स्वतःला सावरले व काकूस प्रेमाने समजावले. ते म्हणाले, तुझ्या पोटी जरी माझा जन्म झाला तरी सद्गुरुचरणीच मोक्ष आहे. या त्रिभुवनी माते, मी धन्य झालो. अशा प्रकारे परमार्थाच्या गोष्टी सांगून मधुर स्वरात मातेला समजावले. त्या काळी यशवंतराव भोसेकर नावाचे प्रख्यात थोर संत होते. त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत होते. काकूबाईंनी त्यांना स्वामीसुताच्या अशा वागण्याबद्दल सांगितले आणि त्यांना समजवण्यास सांगितले. तेव्हा देव मामलेदारांनी हसून उत्तर दिले की आपण या गोष्टी करिता असमर्थ आहोत. असे उत्तर ऐकून काकूबाई दुःखी होऊन अक्कलकोटला परततात व स्वामींना विनंती करतात की स्वामीसुतांना भजनी लावू नका, पण श्री स्वामी तिकडे दुर्लक्ष करतात. इथे स्वामीसुत मुंबईत अनेक श्री स्वामी भक्त घडवतात. त्यांनी अनेक हिंदू, पारशी, अनेक जातीच्या लोकांना उपदेश केले. श्री स्वामीचा मठ हा कामाठी पर्यंत असल्याने एका भक्ताने स्वामीसुतांना आपली जागा देऊ केली व तिथं मठाची स्थापना केली. स्वामीसुताची अशी निश्चिम भक्ती पाहून इतर श्री स्वामीसेवक त्यांचा द्वेष करीत. कधीकधी तर स्वामीसुताचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल जात असे, पण स्वामीसुतांनी याबद्दल कधीही दुःखखेद केला नाही. स्वामीसुतांनी सर्वप्रथम शके 1793 फाल्गुन त्रयोदशीस श्री स्वामी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नगरकर नाना जोशी नावाचे एक रेखीव स्वामीसुतांचा महिमा ऐकून मुंबईस आले होते. तेव्हा स्वामीसुतांनी जोशी यांना श्री स्वामीची पत्रिका बनवून श्री स्वामीच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले. स्वामीसुतांसमवेत जोशींनीही श्री स्वामी भक्तीस लीन झाले. असे अनेक शिष्य स्वामीसुतांनी घडवले. काही दिवसांनी जोशीबुवांनी पत्रिका बनवून श्री स्वामीच्या चरणी वाहण्यास अक्कलकोटला आले. पत्रिका पाहून श्री स्वामींना खूप आनंद होतो व श्री स्वामी जोशींनी नगारा वाजवण्यास सांगतात. आपल्यासारख्या भक्ताला आज्ञा केली म्हणून जोशी यांना परमानंद होतो, खूप आनंद होतो. पत्रिकेत श्री स्वामीच्या अवतरलेल्या बद्दलची हकीगत जोशी यांनी मांडली होती. छेडी नावाच्या गावात म्हणजेच पंजाबमध्ये श्री स्वामी प्रथम प्रकटले याबद्दल भक्तांमध्ये दुमत आहे. जयंती करण्यास योग्य आहे असे स्वामीसुत म्हणतात. एकदा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात असताना स्वामीसुत श्रीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात आणि त्यावेळी गुरुवार खेरीज पुरुषांना दर्शनासाठी राजवाड्यात बंदी असे. श्री स्वामी दर्शन घेतल्याशिवाय अन्नपाण्याला तोंड लावणार नाही असा संकल्प स्वामीसुत करतात. असेच निराहार 3 दिवस पाळतात. श्री स्वामीच्या दर्शनाच्या
लालसेने स्वामीसुत वाड्यासमोर जाऊन प्रेमळ भजनाला सुरुवात करतात. हे करुण रसाने भरलेले भजन गाणी ऐकून आतून ऐकते आणि शिपायांना आज्ञा करते की यापुढे स्वामीसुतांना राजवाड्यात येण्यास रोकायचे नाही. आणि सन्मानपूर्वक शिपाई स्वामीसुतांना मंदिरात घेऊन येतात. स्वामीसुत धावत जाऊन श्री स्वामी चरणास प्रेमाश्रूने अभिषेक करतात. निज सुताला पाहून श्री स्वामींनाही खूप आनंद होतो. स्वामीसुतावर काही सेवकऱ्यांचा द्वेष होताच. एक दिवस श्री स्वामी भजनात इतके तल्लीन झाले की त्यांना भानच राहिले नाही की आपण श्री स्वामीपुढे पायात खडावा घालून नाचत आहोत. हे पाहून काही सेवकरी स्वामीसुतावर तुटून पडले आणि त्यांच्या पायातील खडावा फेकून दिल्या. श्री स्वामी परके आणि निसूत यामध्ये भेद करत नव्हते, त्यामुळे श्री स्वामी त्यांना खडावा घालायला नको होत्या असे म्हणतात. त्यामुळे स्वामीसुत मनातून दुखावला जातो आणि अक्कलकोटहून तडक ते मुंबईला येतात. श्री स्वामी त्यांना थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात, पण ते ऐकत नाहीत. स्वामीसुत मनातून फार खचतात आणि अशातच फार आजारी पडतात. हा समाचार श्री स्वामीच्या कानी पडतो. तेव्हा श्री स्वामी सेवकांना आज्ञा करतात की कुणीतरी सुताला इथे आणा. नाही येत असेल तर पेटीत घालून आणा. पण अक्कलकोटात अपमान झाल्याने ते पुन्हा अक्कलकोटला कधीच परतले नाहीत. पुन्हा श्री स्वामींनी सुतास परत आणण्यासाठी मानण पाठवली, परंतु स्वामीसुत काही आला नाही. शेवटी श्री स्वामींनी निरोप पाठवला की तू जर आला नाहीस तर तो लावून झोपडी उडवून देईल. पण जीवित पर्वा न करता ते अक्कलकोटला परतले नाहीत. आणि श्री स्वामींनी अचानक लीला करण्यास सुरुवात केली. त्यांनी स्नान केले पण गंध लावला नाही. भोजन केले, कोणाशी बोलनासे झाले. धरणीवर लोळून मध्येच हुंदके देऊ लागले. कुणाला काहीच कळत नव्हते की श्री स्वामी असे का करत आहेत. आणि मुंबईहून समाचार येतो की स्वामीसुत मरण पावले. आणि त्या दिवशी संपूर्ण नगरात उदासीनता पसरते. आपल्या पुत्राची मरण वार्ता ऐकून काकूबाई मुंबईस पोचतात आणि मग अक्कलकोटास येतात आणि श्री स्वामींना पुत्रशोक करून प्रश्न विचारतात की सूत तुमचाच पुत्र असूनही तो असा अकाली का मरण पावला. तुम्ही त्याला वाचवू शकला नाहीस तर इतरांचे कसे तारण होणार. तेव्हा श्री स्वामी काकूबाईंना सांगतात की आम्ही त्याला परत येण्याची खूप विनंती केली, पण त्याने आज्ञेचे उल्लंघन केले, ऐकले नाही आणि काळाने ही संधी साधून त्याला ओढावून नेला. स्वामीसुत किती श्रेष्ठ होता हे सांगून श्री स्वामी काकूबाईचे सांत्वन करतात. पुढे स्वामीसुताची मुंबईची गादी रिकामी झाली. आता त्या गादीचा अधिकारी कोण असेल असे प्रश्न सेवकरी श्री स्वामींना करू लागले. अशा प्रकारे ग्रंथकारांनी श्री स्वामीसुताच्या जीवनचरित्राचे कथन केले आहे. आणि इथे श्री स्वामीचरित्र सारामृताच्या 17व्या अध्यायाची समाप्ती होती. आणि हा अध्याय सर्व अध्यायापैकी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा अध्याय असल्याची खात्री सुद्धा ग्रंथकार रचिते इथे देत आहेत. तर इथेच हा स्वामीचरित्र सारामृत अध्याय 17वा समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.